नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, महाराष्ट्र शासन शालेय व क्रीडा विभाग तर्फे एक GR आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे, मार्च महिना वेतन निधी उपलब्ध। तर बघा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मार्च महिना वेतन निधीचा तर कुठला GR आलेला आहे, कुठला शासन निर्णय आलेला आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन योजना, अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर बघूया महाराष्ट्र शासन शालेय व क्रीडा विभागाकडून आलेला GR। तर बघा, तुम्ही इथं बघू शकता, महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियम 2024 निधी वितरण। महाराष्ट्र शासन शालेय व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि तारीख बघा 3 एप्रिल 2024। संदर्भामध्ये बघा, वित्त विभागाचे शासन परिपत्रक। इथं बघा प्रस्तावना, वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त क्रीडा व युवा सेवक महाराष्ट्र राज्य पुणे व उपसचिव शिक्षण शालेय व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर इथं बघा, शासन निर्णय सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रण अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, प्रत्येक मागणी क्रमांक इथं दिलेले आहे। इथं बघा, आपण सर्व वाचून नाही घ्यायचं कारण खूप वेळ जाणार आहे। तर इथं बघा, लेखा शीर्षक, नियंत्रक अधिकारी आणि वितरित किती अनुदान दिलेले आहे, ही संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे। तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। तर इथं बघा, सर्व 1 2 3 किती पॉईंट आहेत बघून घ्या तुम्ही। इथं बघा, तुम्हाला नियंत्रक अधिकारी आणि इथं वितरित अनुदान अशा प्रकारे तुम्हाला तक्ता दिलेला आहे। इथं बघा, शासन निर्णय क्रमांक, इथं बघा लेखा शीर्षक, सर्वसाधारण प्राथमिक शिक्षण, शिक्षण प्रशिक्षण। तर इथं अशा प्रकारे तुम्ही इथं हे टेबल बघू शकता। याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे, याची तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। तर इथं तुम्ही खाली बघू शकता। तर हे बघा, अशा प्रकारे इथं तुम्हाला संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे। त्याच्यानंतर इथं बघा काय म्हटलेलं आहे, सन 2024-25 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। तर नंबर 1 ला बघा, वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विहित सूचना, अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा, यात कोणतीही कसर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी। नंबर 2 बघा, दिनांक 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास किंवा दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्याचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही। ज्या उद्देशासाठी निधी व अनुदान मंजूर झाला आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशांसाठी खर्च करता येणार नाही, तसेच इतर लेखा शीर्षकांकडे वळती करता येणार नाही। नंबर 4 ला बघा, सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करावा। नंबर 5, निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तक व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकांमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे, तसेच वित्तीय अधिकार व नियम पुस्तिका 1978 भाग 1 वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक इथं दिलेला आहे बघा। तर याच्यामधील अटी व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे। नंबर 6 ला बघा, पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेली सूचनाचे अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी। तर इथं बघा, तुम्हाला शासन निर्णय दिलेले आहेत। खाजगी स्वयंसेवी संस्था अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका इथं विभाग क्रमांक दिलेला आहे, उपविभाग क्रमांक दिलेले आहेत। तर अशा प्रकारे मान्यता घेऊन अनुदान अदा करावे। ज्या तरतुदीची वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना इथं भाग दिलेला आहे बघा।
तसेच नंतर बघा जिल्हा परिषदांसाठीचे जे वेतनेतर अनुदान आहे त्यांचे अनुदान निर्धारित झाल्याशिवाय वितरित करू नये. तर अशा प्रकारे इथं दिलेले आहेत. तिथं बघा वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांची देयके आहरित करताना लाभार्थ्यांची यादी निश्चित करून योग्य त्या तपशिलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्याची अनुदाने आहरित करण्यात येऊ नये. वैयक्तिक लाभार्थ्याचे कार्यक्रम आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात यावे व अनुदानाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमचे द्वारे उपाययोजना संदर्भात वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण येथे काय करायचं आहे, नमूद केल्याप्रकारे कार्यवाही करण्यात आली असल्याबाबत संबंधित विभागाची खातरजमा करावी. नंतर बघा थकीत देयकाच्या प्रदानासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रकरणी खरेदी केलेले साहित्य प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्याचे लेखे सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटवल्याशिवाय तो निधी आहरित करण्यात येऊ नये. उपरोक्त अटी व शर्ती बरोबरच खर्च करताना राज्य शासनाची कार्य नियमावली, वित्तीय नियमावली, अर्थसंकल्पीय नियम, पुस्तिकेतील तरतुदी व सर्व अटी शर्तीचे पालन करणे आवश्यक राहील. निधीचे वितरण करताना लोकसभा निवडणूक 2024च्या आदर्श आचारसंहितेचे पालन होत आहे याबाबत खात्री करण्याची दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियम पुस्तिका नियम 17 नियम 142 इथं बघा नियम क्रमांक दिलेले आहेत. तर याच्या दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून या संकेतांक असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने छायांकित करून काढण्यात येत आहे. तर इथं बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. तर इथं अशा प्रकारे तुम्हाला काय दिलेलं आहे, शासन निर्णय दिलेला आहे. तर इथून तुम्ही तुमचे स्क्रीनशॉट मारू शकता. इथं बघा महाराष्ट्र विनियोग लेखानुदान 2024चा जो निधी वितरण आहे त्याच्यानुसार त्याच्यावरती तुम्हाला काय दिलेलं आहे, शासन निर्णय आलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून शासन निर्णय GR आलेला आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन शासन निर्णय GR तसेच ताज्या बातम्या आणि योजना अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.